नमस्कार मित्रांनो, सुतळी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। आजचा विषय काय आहे तर अजितदादा आणि नरेश अरोरा यांचं कॉम्बिनेशन काय कसं जमतंय किंवा काय होतंय या संदर्भात माझं जे मत आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे। तुमचंही मला कळवा, पण त्याआधी थोडी पार्श्वभूमी जाणून घेऊया। नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षानं फारच सपाटून मार खाल्ला। 4-5 जागेपैकी मोजून एक रायगडची सुनील तटकरेंची जागा तेवढी निवडून आली। ती जागा वगळता सर्वच जागी दादांच्या पक्षाचा दारुण पराभव झाला। बारामती ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये स्वतः अजितदादांनी जे परवा कबूल केलं की माझ्या पत्नीला उभा करून मी चूक केली, ती माझी चूक होती असं कबूल केलं असलं तरीसुद्धा दादांना तिथल्या जनतेनं नाकारलं। बारामती विधानसभा मतदारसंघानं सुद्धा जिथं दादांच्या विकासाचा फार गवगवा आहे किंवा दादांनी विकास केला असं म्हणणं आहे, तिथंसुद्धा दादांना पब्लिकनं नाकारलं। अशा सर्वच ठिकाणी सपाटून मार खाल्लं। मात्र रायगडची एक जागा आली, ती सुनील तटकरे यांचा वैयक्तिक करिश्मा होता। त्याचं पक्षाशी फारसं काही घेणं देणं नाही असं मला तरी वाटतं। तो सुनील तटकरे यांचा वैयक्तिक कामाचा असेल किंवा संपर्काचा भाग असेल, तो त्यांचा विजय आहे असं मानलं पाहिजे। त्यात पक्षाचं फारसं योगदान नाही आहे। आता विषय जो आहे तो अजितदादांनी इतका पराभव झाल्यानंतर त्यांचं अगदीच मानसिक खच्चीकरण झाल्यासारखं वाटत होतं। मात्र या दरम्यान त्यांनी काय केलं तर डिझाईन बॉक्स म्हणजे नरेश अरोरा या राजकीय रणनीतिकाराला आपल्या पक्षाचं काम दिलं। त्यासाठी 200 कोटी रुपये दिल्याची सुद्धा चर्चा आहे। मात्र या नरेश अरोरानं सुद्धा सुरुवातीला अनेकांची कामं केलेली आहेत। तिथं काही ठिकाणी पराभवाचा सामना त्याला सुद्धा करावा लागला आहे, तर काही ठिकाणी विजय त्याला मिळालेला आहे। मात्र असं असलं तरी राजकीय रणनीतिकार काय करू शकतो तर त्याच्या हातात फार कमी काही असतं। सर्वात महत्त्वाचं राजकीय नेता काय आहे किंवा राजकीय वातावरण काय आहे हे फार इम्पॉर्टंट आहे, तेच महत्त्वाचं आहे। आणि त्याच्यावरच निवडणुका ह्या खेळल्या जातात। नरेश अरोरा हा राजकीय रणनीतिकार आहे आणि त्याने सुरुवातीपासून गुलाबी कलर आणला। दादांना गुलाबी कलरचं जॅकेट दिलं। दादा तर नरेश अरोराकडे काम दिल्यापासून गुलाबी जॅकेट काय काढायचं अंगावरनं नावच घेत नाहीत। ते गुलाबी जॅकेट घेत आहेत, गुलाबी गाड्या आहेत, गुलाबी रॅल्या आहेत आणि पक्षाची पोस्टरसुद्धा पूर्वी जी तिरंग्यात होती ती आता गुलाबी झालेली आहेत। आणि असं दादांच्यावर आता गुलाबी गँग म्हणून अशी टीका होती किंवा विरोधक देखील गुलाबी दौरा आला, गुलाबी दौरा सुरू आहे असं अमोल कोल्हे काल परवा म्हणाले। पण जर विचार केला तर नरेश अरोरा हा ह्यात सुद्धा सक्सेसफुल झाला आहे। तर नरेश अरोरा का सक्सेसफुल झाला आहे असं जर विचारलं तर मी सांगेन की अजितदादांच्यावरती लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान काय टीका होत होती, 70,000 कोटींचा घोटाळा असू दे किंवा सोबत असलेल्या गँगवर मलिदा गँगचे आरोप होत होते, काही जण काकाचा पक्ष पळवला असं जे आरोप होत होते, हे सर्व आरोप आता कुठेही चर्चेत नाहीत। त्या आरोपांची जागा जर कशाने घेतली असेल तर ती गुलाबी गँगने घेतली आहे। आणि गुलाबी गँग हे काही फारसं वाईट म्हणजे 70,000 कोटीच्या घोटाळ्या इतकं किंवा मलिदा गँग किंवा काकाचा पक्ष चोरणारा व्यक्ती अशा पद्धतीच्या टीकेपेक्षा गुलाबी गँग ही टीका कितीतरी पटीनं सौम्य आहे। म्हणजे नरेश अरोरानं जे विरोधकांचं नरेटिव्ह होतं किंवा विरोधक जे टीका करत होते त्या टीकेतला प्रखरपणा घालवला आणि तिथं गुलाबी गँग हा सौम्यपणा आणला। ही टीका एका बाजूनं अजितदादांसाठी अगदी म्हणजे अजितदादांच्या पारड्यात पडणारी आहे। लाडकी बहीण योजना जी आहे त्यामध्ये अजितदादाच त्याचं सर्वाधिक क्रेडिट घेताना दिसत आहेत आणि घेतलं सुद्धा पाहिजे, कारण आदिती तटकरे ह्या महिला बालविकास मंत्री आहेत, त्या अजितदादांच्याच पक्षाच्या आहेत। शिवाय अजितदादांनीच अर्थसंकल्पात ही घोषणा केली होती। अजितदादा नरेश अरोरा सांगितलेलं तंतोतंत सगळं पाळतायत आणि लावून धरतायत। अजितदादांनी कुठंही चलबिचल न होता गुलाबी कलरचं जॅकेट काढलं नाही किंवा गुलाबी गाड्याचा रंग बदलला नाही किंवा काहीतरी वेगळा विचार करून बघू असं काही केलं नाही। तर अजितदादा पूर्णपणाने लाडकी बहीण असेल, फ्री वीज असेल यांचं क्रेडिट घेत आहेत आणि घेणं काही चुकीचं नाही। त्यांचं सरकारमध्ये ते सहभागी आहेत त्यामुळे घेणं काही चुकीचं नाही आहे।
पण नरेश अरोरा ह्या व्यक्तीचं जर काही मूल्यमापन करायचं असेल, त्यानं केलेल्या कामाचं मूल्यमापन करायचं झालं असेल, तर नरेश अरोरा खरोखरच चांगला रणनीतिकार निघाला असं मला तरी वाटतं. कारण सुरुवातीच्या फेजमध्ये काय दादांसारख्या रांगड्या माणसाला यानं गुलाबी केलं असं मला वाटत होतं. मी काही अजितदादांच्या कार्यकर्त्यांना सुद्धा हे बोललो की दादा किती असा राकट कणखर रांगडा माणूस आणि त्याला गुलाबी करून ठेवलं. पण अतिशय योग्य पद्धतीनं त्यानं नरेश अरोरानं जे काही काम केलं ते योग्यच होतं. गुलाबी कलर केला, गुलाबी भोवती लोक आले, त्याच्या भोवतीच टीका करायला लागले. पण ह्या सगळ्या याच्यात बाकीचे सगळे घोटाळे किंवा तीव्र ज्या टीका होत होत्या, तीव्र आक्षेप जे घेतले जात होते, ते अजितदादांच्यावर व्हायचे बंद झाले आणि एक वेगळा ट्रेंड सेट झाला. आणि ही टीकासुद्धा चांगल्याच दृष्टीने होते असं मला वाटतं की अजितदादांच्यावरती. ह्या टीकेमुळं अजितदादांचं काय चांगलं होणार आहे, तर लाडकी बहीण ह्या योजनेवर विरोधकांना टीका करणं फार जड जाऊ लागले. आणि जर त्यावरती टीका केली तर अजितदादांना उलट त्याचा फायदा होणार आहे. तो अशा अर्थी की लाडकी बहीण ह्याचं क्रेडिट अजितदादांना जाईल. कारण ही टीका अजितदादांवर होते. लोक विचार करतील की ही योजनाच अजितदादांनी आणलेली आहे, किंवा महिला विचार करतील की ही योजना अजितदादांनीच आणली आहे. नरेश अरोराने अजितदादांना विरोधकांच्या तोंडातून किंवा जबड्यातून म्हटलं तर बाहेर काढले असं म्हटलं तर फारसं अवघड ठरणार नाही. कारण अजितदादांवर होणाऱ्या सर्व टीका गुळगुळीत करून त्या गुलाबी गँग किंवा गुलाबी कलरवरती नेऊन ठेवल्या आणि त्याचा देखील अजितदादांनाच फायदा होतोय. हे खरं तर नरेश अरोराचं यश आहे. नरेश अरोराने जे काही सोशल मीडिया अजितदादांचं हँडल करत आहेत, तिथं फार गंमत होती की नॅन्सी माने अशा नावाचं प्रोफाईल अजितदादांच्या पोस्टवरती कमेंट करते. ती फार मजेशीर गोष्ट आहे. नॅन्सी नावाच्या मुली आणि अजितदादांच्या कामाने कसे प्रभावित होतील असा एक प्रश्न येतो. अर्थात ते प्रत्येक सोशल मीडिया एजन्सी अशी करत असते की फेक प्रोफाईल क्रिएट करून त्याच्यानुसार ते कमेंट करणे वगैरे हा एक भाग असतो. पण अशा काही थोड्याफार गमती सोशल मीडियातल्या सोडल्या तर नरेश अरोराने खरोखर अजितदादांच्यासाठी चांगली रणनीती आखली आहे आणि त्याचा फायदा होताना सध्या तरी अजितदादांना दिसतोय. पुढे जाऊन निवडणूक जशी जवळ येईल तसं अजितदादांसाठी नरेश अरोरा आणखी काही रणनीती आखतोय हे बघणं महत्त्वाचं ठरेल. सध्या तरी नरेश अरोरा जो काही सुरुवातीला काहीतरीच आहे किंवा हे पैसे गेले असं वाटत होतं, तो कुठंतरी अजितदादांना तारून नेतोय असं दिसतंय. हा राजकीय रणनीतिकार पैसे खूप घेतात पण काम तसं दाम असतंय. नरेश अरोरा काम देखील करत आहे आणि दाम देखील त्यानं वसूल केलेलंच असेल पूर्वी. तर राजकीय रणनीतिकार नरेश अरोरा हा अजितदादांना सावरू लागलेला आहे आणि व्यवस्थित अजितदादांची राजकीय घडी बसवण्याच्या मागे चांगल्या स्ट्रॅटेजीचं काम त्यानं केलेलं आहे असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं की नरेश अरोरा खरोखरच अजितदादांच्या पॉलिटिक्ससाठी गेम चेंजर ठरेल का आणि अजितदादा नरेश अरोराच्या मदतीने कमबॅक करतील का? तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा, कळवा. आणि ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तरच शेअर करा तुमच्या मित्रांशी वगैरे. धन्यवाद.